संकलित मूल्यमापन 2026 आणि 2027 विषय मराठी इयत्ता 8वी तोंडी चाचणी परीक्षा 10 गुण. प्रश्न पहिला उतारा, त्यावरील प्रश्नांची उत्तरे. सुनीताचे वडील डॉक्टर दीपक पडाया ह्या जपानमधील आणि आई सुनीता आपले कायम ट्रॅक्टर आहे. हा जो पॅरेग्राफ आहे त्याचे प्रश्न आहे, त्याचे पॅरेग्राफ वाचून उत्तरं लिहायचे. सुनीताची आई आवडीने काय करायला शिकली? सुनीताची आईने तिला प्रेमाने वागणे, स्वयंपाक करणे आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार शिकवले. सुनीता कोणत्या दोन संस्कृतीत वाढली? भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती. प्रश्न तिसरा, सुनीताचे वडील मुलांसाठी काय काय करीत आहे? चांगले संस्कार देणे, दानशीलता, प्रामाणिकपणा इत्यादी गोष्टी शिकवत असे. तर प्रश्न जो दुसरा आहे तर तो आहे कवितेचे पॅरेग्राफ. कविताचा पॅरेग्राफ काय आहे? अनंता एवढे द्यावे फुलांचे रंग न जावे उडाया, पाखरांसाठी जरा आभाळा ठेवावी असू द्या मोकळे वारा. आता हा जो पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफचे प्रश्न आहे, फुलांचा भार कोणाला होऊ नये असे कवीला वाटते? कवीला फुलांचा भार कोणालाही होऊ नये असे कवीला वाटते. तर प्रश्न दुसरा आहे, कवीने कोणासाठी काय काय मागितले आहे? पक्ष्यांसाठी उडायला आकाश, घरट्यांसाठी आधार, मुलांसाठी खेळायला मोकळी जागा. त्यातलाच प्रश्न तिसरा आहे, आई व मुलं यांच्या दृढ नात्याविषयी कोणती ओळ कवितेत आलेली आहे? कोणाही माया पाखरांशी खेळत राहू दे मला मुले, ही ओळ ह्या पॅरेग्राफमध्ये. प्रश्न तिसरा, उतारा व त्यावरील प्रश्न. आता प्रश्न तिसऱ्यामध्ये पण उतारा दिलेला आहे. गेल्या 50 वर्षात विज्ञान तंत्रज्ञानात विकास व दोन गोष्टींमुळे समाज व्यवस्थापन क्रांतिकारक बदल झाला. तो कशामुळे? तो जो पॅरेग्राफ आहे त्यातला आहे हा पहिला प्रश्न. आजच्या युगात संगणक हा माणसांचा विश्वासू साथी का बनला आहे? त्याचं उत्तर आहे कारण संगणकामुळे कामे जलद, अचूक व सोपी झाली आहे म्हणून. त्यातला प्रश्न दुसरा आहे, संगणकाच्या कोणत्या कोणत्या वैशिष्ट्य उल्लेख उत्तरात केलेला आहे? वेग, अचूकता, साठवणूक क्षमता, बहुउपयोग. मागील 50 वर्षात समाज व्यवस्थापन झालेला बदल, शिक्षण पद्धती बदल, संवाद, काम करणाऱ्या पद्धतीचा बदल. प्रश्न चौथा, लेख यावरील प्रश्न आहे. समाज म्हणून आपण परस्परांना मदत करायची. कचऱ्यामुळे कशा कशाला निमंत्रण मिळते? प्रदूषण व रोगराई. आरोग्याची ऐशी तैशी होणे म्हणजे काय व ती कशामुळे होते रे? आरोग्य बिघडते व ते कचऱ्यामुळे त्यांच्या दुर्गंधी होते. कचरा व्यवस्थापन हा जो प्रश्न आहे तिसरा, ओला व सुका कचरा वेगळा करेल, तो योग्य ठिकाणी टाकून त्याचे पुनर्वापर करून त्यात सहभागी होऊ शकतो. आता प्रश्न 5 बघत आहे, सूचनेनुसार प्रश्न सोडवा. इथे दिले आहे वाक्प्रचार ओळखून वाक्प्रचार लिहा. पावसाळ्याचे दिवस होते. आज आईने घरात बटाट्या वड्यांचा बेत केला होता. मी घरात आलो आणि खमंग बटाट्या वड्यांचा वास आला. म्हणजे याचा कोणता वाक्प्रचार तयार होईल? आणि माझ्या तोंडाला पाणी सुटेल. तर काय सुटेल? पाणी सुटेल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. बघा, जो योग्य शब्दसमूह आहे, आमच्या शाळेसमोर आंब्याची झाडे आहे. तर काय प्रश्न तयार होईल? आमच्या शाळेसमोर आंब्याची झाडे आहेत. विभक्ती आणि प्रत्यय लावून लिहा. प्रत्यय लावून लिहा. पुस्तक, मी पुस्तकात छान अभ्यास केला. पुस्तक, मी पुस्तकाचा छान अभ्यास केला. काय प्रत्यय लावला आपण? मी पुस्तकाचा छान अभ्यास केला. शाळा, मी शाळेची वही पूर्ण केली. चा, ची, छे यमक जुळणारे शब्द जसे काही हिरवळ आणि पाणी, फुलांचा दरवळ सारा. उपमान आणि अपमय ओळखा. सुरेचे अक्षर मोत्यासारखे सुंदर दिसत आहे. यात अपमय आहे अक्षर, उपमान आहे मोती. नीतूचे डोळे हरणासारखे आहेत. यातला अपमय काय येईल? डोळे. तर उपमान काय येईल? हरिण. आईने आणून दिलेली भाजी भाकर. यात सामाजिक शब्द लिहायचा आहे एक. भाजी भाकर हा झाला एक सामाजिक शब्द. त्यात आपल्याला दुसरा पण लिहायला लावलेला आहे, तर तो आहे दूध भात. तर आपण दुसरा काय लिहिणार आहोत? दूध भात लिहिणार आहोत. त्यातला प्रश्न आहे 7वा, संधी करा. मन प्लस वृत्ती, तर काय होईल? मनोवृत्ती. तर शब्द काय बनतो? मनोवृत्ती. तर आपला प्रश्न आहे 7वा, अहवाल लेखन.
तर अहवाल लेखनमध्ये काय प्रश्न आहे? आमच्या शाळेत साजरा करण्यात आलेला महिला दिनाचा कार्यक्रमाचा अहवाल तयार करा. तर महिला दिन कधी असतो? तर 8 मार्चला असतो. तर आता ह्या अहवाल कसा तयार करायचा आहे? तर मी दिलेला आहे तुम्हाला अहवाल. महिला दिन कार्यक्रम आमच्या शाळेत 8 मार्च रोजी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर तुम्हाला जर असं वाटलं असं लिहायचं किंवा तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकतात. तुम्हाला जसं आवडेल की तुम्ही महिला दिन कशा प्रकारे साजरा केलेला आहे किंवा कशा प्रकारे साजरा करत असतात, तर तुम्ही तिथे तसा पण अहवाल तयार करू शकतात. अशा प्रकारे आपण सगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण बघत आहोत प्रश्न 8वा. सार्वजनिक पुरवठा होत असल्यास पाण्याचा पुरवठा शुद्धता संस्थेकडे अर्ज लिहा. तर आता आपल्याला अर्ज करायचे कोणाकडे? तर संस्थेकडे. प्रति महामुख्य अधिकारी. आता आपल्या पहिल्यांदा उजव्या कोपऱ्यात काय टाकतो? प्रति टाकतो. माननीय मुख्य अधिकारी, नगरपालिका, नगरपंचायत. विषय काय आहे आपल्या? सार्वजनिक पुरवठा. होणाऱ्या पाण्याची शुद्धता तपासणीबाबत अर्ज. कशाबाबत अर्ज केलेला आहे? की पाण्याची शुद्धता होण्याबाबत. मग महोदय, मी आपल्या विभागाच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी आहे. तर तुम्ही हा पहिला पॉईंट टाकायचा आणि तुम्हाला मध्ये जसं वाटेल की पाण्याच्या टाकीचा वास येत आहे तर त्याची वेळेत तुम्ही साफ करा, पाणी स्वच्छ पाणी करा, कारण पाणी पिण्यास खूप दुर्गंधी येत आहे असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचं आहे. किंवा तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही तुमच्या मनाने त्यामध्ये लिहायचं. अशा प्रकारे आहे 8वीचा मराठीचा पेपर. तो आहे शनिवारी येणारा 11/9/2026 पेपर मराठीचा.